नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेच्या संदर्भात अजूनही वितरण झालेलं नाही आणि कोणतीही ठोस अपडेट पण पुढे येत नाही बघा. म्हणजे ज्याद्वारे आपण सांगू शकतो की पुढील काही दिवसामध्येच वितरण होणार आहे असं नाही. फक्त राज्याच्या कृषी मंत्र्यांनी पण सांगितलं काही दिवसामध्ये होणार. काही दिवस म्हणजे नेमके किती यावर मात्र स्पष्टीकरण नाही आलेलं आणि यामुळेच एकंदरीत जर पाहिलं तर पीएम किसानचं वितरण झालं. बाकी सर्व म्हणजे पीएम किसान तर बघा चांगली गोष्ट आहे की पीएम किसानचं म्हणजे केंद्र सरकारची जी योजना आहे तर तिचं वितरण वेळेवर होतं, त्यामध्ये नाही गॅप पडत किंवा त्यामध्ये विलंब पण होत नाही. पण ह्या योजनेला म्हणजे राज्याच्या स्तरावर नमो शेतकरी महासन्मान योजना पीएम किसानच्या धर्तीवर चालू केली होती. तर याच योजनेचं अजूनही वितरण झालेलं नाही. 8व्या हप्त्याचं पण झालं नाही आणि 9वा हप्ता पण आता त्याचं खरं तर त्याचंही वितरण व्हायला पाहिजे होतं, त्याचंही झालं नाही. म्हणजे 8वा आणि 9वा हप्ता खरं तर हे दोन्ही हप्ते जे आहेत एकत्रित द्यायला पाहिजे आणि या दोन्ही हप्त्याचा म्हणजे तुम्हाला माहिती आहे पीएम किसानचा असो किंवा नमोचा असो यांचा हप्ता असतो 2000 रुपये. मग नमोचा आपण 8वा हप्ता जर पाहिला आला का कुणाला नाही आला, किती रुपये 2000 रुपये. आणि 9वा हप्ता पण कुणाला आलेला नाही आणि खरं तर 9वा हप्ता पण आता सोबत द्यायला पाहिजे. म्हणजे 2 + 2 एकूण 4000 रुपयाचा लाभ द्यायला पाहिजे. त्याचं कारण काय आहे की त्याचं कारण हे आहे की आतापर्यंत असं वाटलं की पीएम किसानच्या योजनेच्या सोबतच या योजनेचा पण हप्ता मिळेल. 13 मार्चला वितरण झालं तरी देखील या योजनेचं वितरण झालेलं नाही. कोणत्या या नमोच्या आणि पीएम किसानचं झालं. मग असं का यावर राज्य सरकारने जे आहे कधी स्पष्टीकरण द्यायचं आहे आणि राज्य सरकारने या योजनेसाठी अजून किती दिवस वाट पाहायला लागणार आहे शेतकऱ्यांना. लवकरात लवकर या योजनेचा हप्ता वितरित व्हायला पाहिजे. नेमका नमोचाच हप्ता वितरण करायला किंवा याचं वितरण सुरू व्हायला काय अडचण आहे एकदा ते तरी स्पष्ट करा. फक्त जे आहे याच्यावर गोल गोल उत्तरं देऊन चालणार नाही, तर अगदी स्पष्टपणे सांगायला पाहिजे की या तारखेपर्यंत या योजनेचं वितरण यायला पाहिजे किंवा होणार आहे. याचा GR पण काढायला पाहिजे जेणेकरून कळेल लाभार्थ्यांना की कधी याचं वितरण व्हायला पाहिजे. याची खुद जे आहे राज्य सरकारने याची स्पष्टपणे माहिती द्यायला पाहिजे. पण असं नाही व्हायला पाहिजे की त्याला काही कालमर्यादाच नाही, म्हणजे फक्त वाटच पाहत राहायची गरज पडावी शेतकऱ्यांना, असं नाही व्हायला पाहिजे. अजून किती दिवस नमोच्या लाभार्थ्यांनी जे आहे वितरणाची वाट पाहायची, कारण की खरं जर पाहिलं तर 2 हप्ते मग जवळपास पेंडिंग पडताना दिसत आहेत बघा. मग 2 हप्ते म्हणजे एकूण 4000 रुपयाचा लाभ. तर मग आता जर वितरण झालं तर त्याच्यामध्ये फक्त 1 हप्ता देऊ नये, आता त्याच्यामध्ये दोन्ही हप्ते द्या, 8वा हप्ता आणि 9वा हप्ता. म्हणजे मी परत सांगतोय 4000 रुपयाचा जो लाभ आहे जर तो एकत्रित मिळाला तरच असं म्हणता येईल की मागचा पेंडिंग हप्ता पण मिळाला आणि मग तिथून पुढे जे वितरण होईल मग ते वेळेच्या वेळी वितरण झालं असं म्हटलं जाऊ शकतं. पण तुर्तास तरी सकारात्मक निर्णय राज्य शासनाकडनं घेण्यात येईल अशी अपेक्षा करूयात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जेव्हा आपण या योजनेचं म्हणजे नमोचं वितरण सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर विचारू शकता. धन्यवाद.